खूप लेट आलेली आहे. रोशनी झोप झाली का? गुड मॉर्निंग. बाय बाय वाटली आरीची झोप होती का नाही आता बिचारी. आली गाईज रोशनी पण आली आता. इंस्टाला काय मेसेज केलाय? कधी येते ग तू? परवा येते. नाही परवा भेटू. आज आहे वेडे पूर्ण शाळेत गोळा झाली ना गं. अगं पुण्याचं पाणी शुद्ध आहे. हो आता कसं माणसं तरी कडू असले आले रे जरा शुद्ध माणसं तरी कडू असले पाणी शुद्ध आहे. हे बघ किती अनुभव आलाय मला 2 दिवसामध्ये अनुभव आलाय. मी नाही चालू केलंय. गॅलरीच्या बाहेर निघत नाही माझे ब्लॉग. मम्मीला पण फोन करते. माझी मम्मी म्हणते नको करू काही गरज नाही राहू दे आता. म्हणलं बरं मम्मीला व्यवस्थित जाशील माहिती आहे ना. गाईज फेस रिवेल नव्हतं केलं. अरे केस रोशनी बुट्टी काय म्हणते. मी पहिल्यांदाच बसमध्ये बसले. शिवाला वेळेला खेड्यातून आले करून फोन पकड. मी अशात उजळले माहिती का. पहिली गोरी नव्हती झाली. गोरी व्यवस्थित पकड. चालू आहे का? हेनरी बनी हेनरी कोणची. तुम्हा सर्वांना असं वाटत असेल नेमकं हे काय चाललंय, तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघितल्यानंतर कळेलच आम्ही नेमकं कुठं जात आहोत आणि एवढी मस्ती का बरं आमची चालू आहे ते. तो ब्लॉग पूर्ण बघा. ए बुड्डे तुला घेऊन जाईल ना ते. हा ना सिद्ध करा. आम्ही फुकट नाही घेत म्हणून कुठून हो की नाही. पण बघून अजून जास्त पैसे मागतील. हाय की नाही बघायला. काय परवडलं पाहिजे असं काही बी नका घेऊन यांना. काय परवडलं बी पाहिजे त्यांना म्हणा की असं कशा तरी टाकून द्या ना यार. हे आपण बॅग मध्ये टाकून ऐका ना. आम्हाला बॅग मध्ये टाकून न्यायचंय. हातात न्यायचं ना. हो चालतं. ए शाहू आपल्या तिकीट पण काढायचंय. अरे आपण ठेवू ना वाटेमध्ये. नंतर आपण जो बसू ना खाली ते देणार नाही का आता. मग काकू हे बघा आम्हाला ना मध्ये न्यायचं. तुम्ही काय करायचं द्या. नंतर आम्ही वाटेत टाकून नेतो. फक्त कट करून द्या. पूर्ण प्लॅनिंग नाही पण वेड्यासारखं करता नसल्यासारखं. फक्त आणि एक फक्त वाटी पण द्या. एक नाही ग जेवढे फ्रूट आहे तेवढे वाटी. पूर्ण दाखवून द्या ना. एक अजून एक वाटी नाही ना. काय असं मग बाकीचे फ्रूट कुठे ठेवायचे. आपण हातात तरी ठेवू शकतो. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई. यहाँ पे क्या हो रहा भाई. ये कहाँ फंस गया भाई मैं भाई. तर आपण आलो आहोत दीपिका मकबरा फिरायला. त्याच्या अगोदर आपलं चाललं आहे काहीतरी खाण्यापिणं घेण्यासाठी ब्रेकफास्ट वगैरे. तर बघूयात. ऊन आहे ऊन पूर्ण ऊन. तर खूप दिवसानंतर आम्ही सर्व मैत्रिणी भेटलेलो आहोत. ते पण फिरण्यासाठी. एवढ्या वर्षात आम्ही कधी फिरायला गेलेलो नाही. आज दिवस उगवला सोबत फिरण्याचा. तर आपण आलो आहोत दीपिका मकबरा बघण्यासाठी. तर त्याच्या पुढे काय काय मज्जा होती. वॉच टू बी कंटिन्यू ब्लॉग. सनलाईट पडते ना त्यामुळे. कोणता मोटरला आहे का. तर आता आलो आहोत आपण तिकीट घेण्यासाठी. आम्हाला
माहीतच नाही किती रुपये तिकीट. किती रुपयाला जास्त नसेल. पण त्यांनी बघ ना फॉरेनकडून 250 रुपीज घेत आहे आणि आपल्याकडून फक्त 20 रुपीज. वाचलं मी. आपण शाळेत असताना ना एकदा तरी बिबिका मकबरामध्ये आलेलाच असतो आणि आज आम्ही सहलीमध्ये नाही तर आम्ही आज स्वतः बिबिका मकबरा फिरण्यासाठी आलो होतो आणि आपण आपले कुपनसुद्धा घेतलेले आहेत. आयु बॅग मध्ये टाका. तुला कोणी विचारलंच नाही का? ए सगळे लाईन असेल आपण असं कोण चाललो. एक त्यांच्यासाठी लाईन आहे आपल्याकडे शाळेतले ना ग शाळेत नाही आपले दिवस गेले आता शाळेत गेलेत का तुझे दिवस गेले सांगितले ना का असं 5 जग मार. शाळेचे दिवस गेले रे तुझे असं 5 जग मार. कधी बोलला का बॅग नाही करत ग ते जस्ट काहीतरी दुसरं ते पाय कुपन ठेवतं का थांबा ते कुपन ठेवता येईल आपल्याकडे आहे कुपन दे कुपन दे एक जण घ्या मेट्रो कुठे गेले त्या तिकडं. सो आपण आलो आहोत बिबिका मकबराला. वेफर्स घेऊन झालेले आहेत, फोटो काढून सुद्धा झालेले आहेत, टाइमपास सुद्धा. काय तर आता कुठं असं वाटतं की आपण फिरायला आलेलो आहोत हो की नाही. आता होणार आहे पार्टी, नॉट दॅट टाईप, सिम्पलवाली कोल्ड्रिंक. त्यांना फॉर्मल करत एक सेल्फी घ्यायला बाई इंग्लिश नाही नको ग. हेच यार किती क्यूट बसले इथे बसलेली अलॉन केली चला आपण तर आता होणार आहे खाण्याची पार्टी. सुरू केलं काय मी त्यांची अहो मी त्यांची अहो अ, माझे अहो अ बाप अहो हो 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 कोणी नाही पाणी पार्टी तयारी पार्टी जाऊ तयारी दे यार जाऊ दे यार हळू सांग हळू सांगू. हे बघा आमची पार्टी तयारी झाली. दाखवू का? तर तू आमच्या ग्रुपमध्ये नको येऊ काय पल्ले तुला इतकं ना त्या द एंड आपली सगळी तयारी करून झालेली होती. सगळे वेफर्स वगैरे सगळे फ्रूट्स वगैरे सगळे आपण असं मस्तपैकी काय म्हणतं सर्व केलेले होते आणि आता आपण ते मस्तपैकी त्याच्यावर तुटून पडणार होतो. म्हणजे ही जी पार्टी होती ती खरं सांगतो आम्ही काहीच ठरवलेलं नव्हतं. मी पुण्याला असल्या कारणाने आमचं काही लांबतं की काय भेटणं किंवा भेटणंही ठरलेलं नव्हतं. काही क्षणात ह्या गोष्टी ठरल्या आणि आम्ही भेटलोसुद्धा आणि खूप डे आउट आमचं एवढा सुंदर गेला. म्हणजे आम्ही ठरवलं असतं तर मे बी एवढं चांगलं गेलं नसतं असं मला वाटतं. आणि खूप दिवसानंतर आम्ही भेटत होतो तर खरंच खूप छान वाटलं आहे. आणि त्यासोबतच आम्ही खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या, एवढे सारे फोटो काढले, एवढे सारे व्हिडिओ काढले की आता ते फोटो तर म्हणजे 2-3 महिन्याचे फोटो काढायची गरजच पडणार नाही, एवढे फोटो वगैरे काढलेले आहेत. आणि मस्तपैकी आम्ही सगळी तयारी करून आलो होतो, भेळ वगैरे त्याचे सगळं ठरवल्याप्रमाणे माझ्या फ्रेंडनी सगळी तयारी केलेली होती आणि त्याचप्रमाणे आम्ही मस्तपैकी एन्जॉय वगैरे केला. अरे सो लाईट मध्ये खूप सुंदर येतो रे हा व्हिडिओ. माझं काय म्हणणं आहे तर असं संपलं आपण तिकडे काय चाललो. प्रत्येक मुलीला तसंच वाटतं. श्रावणी तू फोटो पाठवून दे. आता वाटत नाही मला कोणी म्हणजे सोडलं आपल्याला का रे 5 वाजून गेले का. नको चला लवू दे नंतर कधी हो ना येऊ का. आता काय आता कुठे जायचं आपण. घरी नाही ग फिरायला बोलतीये. नेक्स्ट प्लॅन सेल्फी काढू काय चालले का. सो आजचा डे आउट आपला बिबिका मकबरामध्ये खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे. आपण खूप सगळी मस्ती केलेली आहे आणि फोटोशूट सुद्धा खूप चांगला झालेला आहे. अशा प्रकारे आजचा डे आउट संपलेला आहे. सो द एंडला सनसेटची मज्जा घेत आम्ही बिबिका मकबराला केलं बाय बाय आणि आम्ही निघलो होतो आता घरी. खरंच खूप सुंदर असा डे आउट आमचा झालेला आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.